गुड इव्हनिंग मुलांनो. आठवत आहे काही दिवसांपूर्वी मी तुमच्याशी बोलायला आले होते, गप्पा मारायला, आणि काहीतरी चॅलेंज दिलं होतं तुम्हाला. हो, मीच ती. तुम्हाला चॅलेंज असं दिलं होतं की 2 तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल तुम्ही वापरणार नाही. आणि मुलं तुम्ही इतकी गोड आहात की तुम्ही मला असे रिप्लाय दिलेत की ताई ते 2 तास आमच्या शाळेचे अभ्यास करण्यातच निघून जातात, मग आम्हाला वेळ मिळत नाही. काही काही मुलींनी मस्त मला रिप्लाय केले की आम्ही चॅलेंज स्वीकारतोय. 10वीतली तुम्ही मुलं मुली आहात आणि मस्त तुमचा रिस्पॉन्स चांगला आहे. आणि त्रास होतो आहे असं पण सांगतायत मुलं. काही जणांनी खरंच आकाश बघायला सुरुवात केलेली आहे, चांगलं आहे. काही जणांनी पक्षी बघायला सुरुवात केलेली आहे, फारच छान आहे. काही जणांना अजिबात जमत नाही असं त्यांनी सांगितलं. एकदम फालतू आहे हा संकल्प असंही सांगितलं. ॲग्री, मान्य. काही जणांनी असं पण केलं आहे, म्हणजे काहीतरी उगाचंच आपलं. पण हरकत नाही मुलांनो. एखादा संकल्प करताना ना त्रास होतो, पण केल्याशिवाय कसं कळणार. आज मी ज्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे ना, तो विषय आहे 10वीत. आता तुम्ही संकल्प केला असं मी गृहीत धरते आहे. आणि ज्या मुलांना बघा, आजचा स्पेशल काय म्हणतो आपण त्याला, एक वर्गच म्हणूयात, की ज्या मुलांना अभ्यास आवडत नाही आणि ज्यांना खूप अडचणी आहेत अभ्यास करण्यामध्ये, अशा मुलांसाठी मी आज इथे गप्पा मारणार आहे. जी मुलं अभ्यासामध्ये हुशार आहेत किंवा अभ्यास खूप आवडतो त्यांच्यासाठी नाही बोलणार आहे मी आज. म्हणून ना काही ट्रिक्स सांगाव्या लागणार आहेत. म्हणजे जसं आपण एखादी रेसिपी बनवत असतो की नाही, तर जिला अजिबात स्वयंपाक आवडत नाही तिला ती रेसिपी खूप सोपी जावी करणारीला किंवा करणाऱ्याला. म्हणून आपण काही ट्रिक्स सांगतो, काही टिप्स देतो. तशा टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे. बघा, अभ्यास आवडत नाही हे आधी मान्य करायचं, पण 10वी करावी लागणार आहे हे पण स्वीकारायचं. अभ्यास आवडत नाही हे मान्य करायचं, पण 10वी करावी लागणार आहे हे पण स्वीकारायचं. आणि मग आता काय काय करता येईल जेणेकरून किमान या वर्षातून वारीची चाकं पायाला न लागता आपल्याला सही सलामत सुटता येईल. त्यामुळं आजचं माझं जे बोलणं आहे ते 40% गुण मिळवणं हे सुद्धा दुरापास्त असणे, ते 55% गुण मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणे या मुलांसाठी आहे. 40% ते 55%. खूपदा असं अनुभवायला मिळतं की जी मुलं काम करून शिकत आहेत, किंवा ज्या मुलांची घरची परिस्थिती खूप हालाखीची आहे आणि त्यांना लहानपणापासून कधी अभ्यासाचं बाळकडूच मिळालेलं नाही आहे. म्हणजे अनेक कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये जी आर्थिक परिस्थितीमुळं गांजलेली मुलं आहेत, त्यांना त्या आर्थिक परिस्थितीतून आणि घरच्या ज्या काही म्हणजे घरचा जो एक म्हणतो आपण माहोल असतो, किंवा घरची जी एक परिस्थिती असते की घरामध्ये कधी कधी व्यसनी वडील असतात, किंवा पूर्णवेळ कामावर जाणारी आई असते, किंवा कुणाचाच सपोर्ट नाही आहे अशी परिस्थिती असते, किंवा घरामध्ये सारखे कलह चालू असतात. नॉट नेसेसरी बरं का की हे केवळ निम्न आर्थिक वर्गातच होईल. खूप उच्च आर्थिक वर्गामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं घरामध्ये आहेत, आणि त्या भांडणांचा थेट परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो. म्हणजे मुलं सारखी बिचारी भांबावलेली असतात ना, म्हणजे भांबावलेली म्हणजे काय करू या वातावरणाचं. मी खूप वैतागून जातात त्या वातावरणामध्ये. ते आपण किती जरी म्हणलं ना की अशा वातावरणातल्या मुलांना रस्त्यावर बसून अभ्यास करावा, बागेत बसून अभ्यास करावा, तरी ना कठीण आहे ते. म्हणजे म्हणायला सोपं आहे तसं, पण प्रत्येकजणच इतका पेटून उठलेला नसतो ना. मग अशा परिस्थितीतून आलेल्या मुलांनी 10वी पासच व्हायचं नाही का? म्हणजे अशी ज्यांची पार्श्वभूमी आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, किंवा काही जणांना वेगळ्या अडचणी आहेत की स्लो लर्नर्स आहेत ते. म्हणजे अगदी 15 वेळा ते पुस्तक समोर घेऊन बसतात पण त्यांना काहीच कळत नाही, म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स जास्त आहेत. काही जणांचं होतं ना असं की आतासुद्धा अनेक शाळा ऑनलाईन पाठवत आहेत. पुण्यातल्या काही माझ्या मैत्रिणींचे रिप्लाय, म्हणजे त्या बाबतीत बोलले मी त्यांच्याशी, आणि त्यांचं म्हणणं असं की अगं आम्ही पाठवतोय बरंच काही, पण मुलं ते उघडूनच बघत नाही आहेत, आणि बघितलं तरी आम्ही जे काही त्यांना टार्गेट दिलेलं आहे ते पूर्ण करून आमच्यापर्यंत येतच नाही आहे. तर असं का होतं आहे? तर असं का होतं आहे माहिती आहे का? ही मुलं जी आहेत, जी मुलं ज्यांना कठीण जातं आहे अभ्यासामध्ये पुढं जाणं, त्या मुलांची अनेक कारणं आहेत.
आणि त्यामुळे त्यांना कठीण जात आहे. पण बघा मुलांनो, मी तुमच्याशी बोलते हां, तुमच्याशी बोलते तर माझी तुम्हाला नम्र विनंती असेल. म्हणजे ना मला खूप आठवतात आपल्या देशातले सगळे समाजसुधारक. सगळे किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगलेले आहेत. म्हणजे ज्योतिबा फुले जेव्हा, महात्मा ज्योतिबा फुले जेव्हा मी वाचते ना, तेव्हा मला असं दिसलं की अरे वडिलांनी काढून टाकलं होतं त्यांना शाळेतून. काढूनच टाकलं की चल माझ्यासोबत बागकाम कर म्हणून घेऊन गेले. पण बघा तिथे परिस्थिती काय होती, तर तिथे त्यांना अभ्यासाची खूप आवड होती. आणि आपल्याकडे परिस्थिती काय आहे, म्हणजे ज्या मुलांशी मी आत्ता बोलते आहे त्या आपल्या मुलांना अभ्यासाची आवड नाही आणि तरी त्यांना 10वी तारायची आहे. त्यांना 10वी नापास म्हणून शिक्का नाही मारून घ्यायचा. होणार काही नाही आहे. तुम्ही 10वी नापास असा शिक्का मारून घेतलात तर काही म्हणजे आयुष्यच बर्बाद झालं असं पण नाही आहे. पण माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की जर या 40% ते 55%तल्या मुलांना जर आपण बूस्टअप केलं, आपण जर त्यांच्या अडचणींवर थोडीशी फुंकर घालू शकलो आणि त्यांना जर त्या अडचणींच्या त्या आगीतून काही काळ का होईना बाहेर काढू शकलो. आपण म्हणजे कोण, इथे कोणी पण, म्हणजे इथे शिक्षक असेल, एखादा मित्र असेल, एखादी मोठी ताई असेल, एखादी बाजूची ताई असेल, कोणी पण इथे आपण म्हणून कोणी पण पुढे येऊ शकतं. किंवा स्वतः तो मुलगा पण असं ठरवू शकतो की नाही नाही बाबा मला ना नाही असं राहायचं, मला माझ्या या परिस्थितीतून जर बाहेर पडायचं असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं किती सुंदर वाक्य बघा, की आपण जर गरीब म्हणून जन्माला आलो ना तर तो अजिबातच आपला दोष नाही आहे. आपण जर गरीब म्हणून जन्माला आलो, म्हणजे गरीब घरामध्ये जन्माला आलो तर तो आपला दोष नाही. आता जिथे वैचारिक गरिबी आहे अशा घरामध्ये जर जन्माला आलो तरी तो सुद्धा आपला दोष नाही आहे. पण आपण जर गरिबीतच मेलो तर मात्र तो आपला दोष आहे, कारण आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये काहीच कष्टच घेतले नाहीत. जे घ्यायला पाहिजे होते, वेळ जो आपल्याला कष्ट मागत होता ते कष्टच आपण घेतले नाहीत. तर माझं म्हणणं आहे की आपण ते कष्ट घेऊयात. मान्य आहे अभ्यास होत नाही म्हणून काही ट्रिक्स ज्या सांगणार आहेत त्या ट्रिक्सपैकी एक पहिली ट्रिक अशी आहे की बऱ्याचदा काय होतं, 10वीला गेल्यानंतर मुलांना ना गणित, इंग्रजी आणि विज्ञान या 3 विषयांचा बागलबुवाना रोज घाबरवत असतो. रोज. आता करा काय माहिती आहे, हे 3ही विषय महत्त्वाचे आहेत. मी असं नाही सांगणार की या 3ही विषयांना बाजूला व्हा. अजून आपल्याकडे तशी परीक्षा पद्धती नाही आहे की तुम्हाला पाहिजे ते विषय तुम्ही पास करा. हां, पण ह्या 3ही विषयांना कसं करायचं बघा. हां, या 3ही विषयांचं ना थोडं विश्लेषण करायचं. कसं विश्लेषण करायचं बघा. तुम्ही गणित हा विषय घेतलात, गणितामध्ये भूमिती आहे, बीजगणित आहे. बऱ्याचदा भूमिती अवघड जाते मुलांना, कारण डोक्यामध्ये त्या पद्धतीनं विचारचक्र चालवणं कठीण जातं, कारण त्याची सवय सराव नसल्यामुळे नसते, प्रॅक्टिस नसते ना, त्यामुळे त्याची सवय नसते. मग काय करा, बीजगणितामध्ये असे काही धडे आहेत, निश्चितपणे आहेत, की ज्या धड्यांमुळे तुम्हाला काही विशिष्ट गुण मिळणारच आहेत, निश्चितपणे मिळणार आहेत. आणि म्हणून आहे ना बघा, जॅक ऑफ ऑल होऊन नापास होणं मला चुकीचं वाटतं. मला असं वाटतं तुमच्या आवाक्यात जे धडे आहेत, स्पेशली मी सांगते की ज्या मुलांना अभ्यास खूप जड जातो त्यांच्यासाठी तुमच्या आवाक्यात काही धडे आहेत, तुमच्या आवाक्यामध्ये काही पाठ्यक्रम आहे. तो कोणता आहे तो प्रत्येक मुलासाठी वेगळा असू शकतो. त्यामुळे मी इथे धडा क्रमांक सांगणं बरोबर ठरणार नाही की या धड्यातलं करा, त्या धड्यातलं करा. पुढे कदाचित तुमच्या क्वेरी झाल्या तर मी तसं स्पष्ट बोलेल पण तुमच्याशी. पण तुम्हाला जो धडा झेपतो, आता झेपतो कुठला, झेपणं म्हणजे काय, तर गणित जी सोडवायला घेतल्यानंतर तुम्हाला सुटतात आणि ती सोडवाविषयी वाटतात. उतरवून काढायला मजा येते तो भाग नाही आहे, तुम्हाला सोडवताना आनंद मिळतो. मग ते किती का सोपं गणित असताना, म्हणजे गणित सोप्याकडून अवघडाकडे जातात ना, तर ते सोपं गणित आहे तर ते सोडवताना तुम्हाला आनंद येतोय ना, कुठलं गणित सोडवताना तुम्हाला आनंद मिळतोय ते आधी बघा. म्हणून मग त्यासाठी तुम्हाला पूर्ण पुस्तक बघावं लागेल. पण बघा, कारण आता जून महिना आहे, डिसेंबरपर्यंत तुम्हाला पासिंगच्या दृष्टीनं तुमची सगळी शिदोरी बांधायची आहे. तर मग कोणता धडा तुम्हाला गुण हमखास मिळवून देऊ शकतो, तर तो धडा बघा आणि त्या धड्याचा सराव सुरू करा. बघा, सगळे धडे करून सगळे धडे थोडे 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 न समजता नुसते गृहपाठ करता, नुसतं काहीतरी उतरवून काढता करून नापास होणं चूक आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही मोजके अगदी 4 जरी धडे केलेत, 3 जरी धडे केलेत आणि त्या धड्यांवर हमखास मला सोडवता येणार आहे अशी जर सततचा सराव केलात तर सततचा सराव तुम्हाला गणिताच्या संकटातून बाहेर काढू शकतो.
म्हणजे भूमितीला पण काही सिद्धता आहेत अशा, की ज्या सिद्धता अतिशय सर्वसाधारण मुलाला सुद्धा म्हणजे अक्षरशः काही काही वेळेला सिद्धता पाठ करण्याची वेळ येते. मी सांगितलं की माझ्या आजच्या बोलण्याचा विषयच आहे की नापासाचा शिक्का जर लागू द्यायचा नसेल तर आपल्याला काय हार्डवर्क करावं लागणार आहे, त्याच ग्रुपसाठी मी बोलतीये आत्ता, लक्षात घ्या. तर त्यामुळे ज्या मुलांना भूमितीचं कठीण जात आहे त्यांच्यासाठी पण काही सिद्धता या सतत सराव करून आत्मसात करणं शक्य आहे. आणि त्यासाठी ना मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. काय विचारलं गेलं आहे, किती गुणांना विचारलं गेलं आहे, त्या प्रश्नपत्रिकांमधलं मला काय जमू शकतं. एक 15 दिवस जातील हे करायला, पण हे करा. आणि विज्ञानाच्या बाबतीत सुद्धा ना हाच सराव करा की जीवशास्त्राचे काही धडे आहेत की जे धडे समजायला सोपे आहेत. भौतिकशास्त्रातले काही धडे आहेत की जे समजायला अतिशय सोपे आहेत. जे खूप कठीण आहेत, ज्या धड्यांची काठिण्य पातळी आहे ते थोडेसे बाजूला ठेवा, ते धडे थोडेसे बाजूला ठेवा. आणि जे धडे समजायला सोपे आहेत ना ते धडे आपल्याला करावे लागतील. हो बाळा, सांगते त्याला, ते धडे आपल्याला करायला लागतील. हां, तर त्या धड्यांचं तुमच्याकडे यादी तयार करून ठेवा की मला काय जमणार आहे. खूपदा असं होतं माहिती आहे, कोणीतरी आपल्याला घाबरवतं आणि आपण घाबरून जातो. म्हणजे इन जनरल असं होतं की सगळं केलं पाहिजे, सगळं पूर्ण केलं पाहिजे. सगळं करून एक ना धड भाराभर करण्यापेक्षा आपल्याला जे धडे जमणार आहेत त्या धड्यांची यादी करून त्या धड्यातले कोणते टॉपिक आपल्याला जमणार आहेत की जे परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत त्या धड्यांवर आपल्याला फोकस करावं लागेल. करून बघा, एक 15 दिवस लागतील या गोष्टीला. आणि ही ट्रिक जशी वापरताय ना तुम्ही, म्हणजे होतं काय माहिती आहे का, शाळा शिकवत असते तेव्हा ती 90% मुलाचा सुद्धा विचार करते, 40% सुद्धा करण्याचा प्रयत्न करते. पण जास्त करून 90% विचार होताना दिसतो अधिक शाळांमध्ये. फार मोजक्या शाळा अशा आहेत की ज्या 40% च्या विद्यार्थ्याचा विचार करून आपल्या शिकवण्याची पद्धत ठरवतात. बाकी तर ॲझ्युम केलं जातं की सगळ्यांना सगळं येतं आहे, कोचिंग क्लासेस असतील, सगळं करून घेत असतील, असं एक थोडं ॲझम्पशन आपल्याला असलेलं दिसतं की जे ना ह्या बिचाऱ्या 40 ते 45-50% मुलांना कठीण होऊन बसतं. क्लासमध्ये पण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही जाता, वेगवेगळे क्लासेस लावता 10वीला 9वीला. मला वाटतं की वेळ व्यर्थ. म्हणजे आतासुद्धा आपण जेव्हा ऑनलाईन बघतोय ना तेव्हा आपण सगळ्या नुसत्या ट्रायल्स घेत राहतोय, हे बघूयात ऐकून, ते बघूयात ऐकून, ते बघूयात ऐकून. तर ते डेंजर आहे. म्हणजे 10 ठिकाणचे क्लासेस तुम्ही ऐकाल आणि सगळं परत विमानासारखं बूम होऊन जाईल तर मग काय उपयोग आहे, उपयोग नाही होणार. म्हणून आहे ना आपल्यासाठी म्हणून. आणि मी काय म्हटलं की प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे, कुणाला काय आवडेल ना नाही सांगतायत. म्हणजे कुणाला एक चलातली समीकरणं आवडतील, कुणाला लेखी उदाहरणं आवडतील, हे नाही सांगतायत. त्यामुळे तुम्हाला जे आवडतं आहे ना ते तुम्ही पूर्ण पुस्तक चाळा. आणि आवडते कशावरून ठरवणार. प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये आहे, पुस्तक तुमच्या हातामध्ये आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये गुणांचं जे विश्लेषण बघता तुम्ही, म्हणजे 2 गुणाला आहे, 3 गुणाला आहे, ते गुण घ्या, तो टॉपिक घ्या. 10 उदाहरणं सोडवल्यानंतर बघून सोडवा 10 उदाहरणं. 11वं मला स्वतः मनाने सोडवता येतं का, जिंकलात तुम्ही. 10 सोडवल्यानंतर 11वं सोडवता आलं ना, तुम्ही जिंकलात. कारण तुम्हाला जाणवेल की अरे आपल्याला छान वाटतंय. पण ही करण्याची तयारी पाहिजे बरं का. म्हणजे नाही तर काय रडत बसायला काय लागते, आमची काय परिस्थितीच असली आहे आणि आमच्याकडे कोण बघते आणि आपला कोण विचार करते, आपण हिंडून फिरून राहायचं, मजा नाही आहे. आता 2-4 वर्ष हिंडाल फिराल, परिस्थितीनंतर हिंडण्या फिरण्यालायक राहत नाही, मग खूप अडचणी येतात. तुम्ही लहान मुलात तरी मी तुम्हाला हे वाक्य ऐकवते आहे, कारण तितकी पण लहान नाही आहेत. हे वाक्य तुम्हाला समजेल इतपत मोठी झालेली आहात तुम्ही की तुम्हाला आत्ता जबाबदारी घ्यायची आहे. आणि गुण कमी आहेत आणि नापास होण्याचा धोका आहे, त्या धोक्यातून बाहेर पडायचं आहे तर यू हॅव टू फाईट. तुम्हाला करावं लागेल, हे म्हणजे लढावं लागेल ना, वेळ द्यावा लागेल त्यासाठी. आणि जसा हा मुद्दा महत्त्वाचा आहे की तुम्ही प्रश्नपत्रिका हाताशी घ्याल, आपल्या हाताशी पुस्तक घ्याल आणि स्वतःसाठी म्हणून तारणारे कोणते टॉपिक आहेत ते टॉपिक तुम्ही कराल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, व्हेरी IMP सांगते, एक लक्षात घ्या. तुमचे ॲग्रिगेट गुण जे आहेत ते ॲग्रिगेट गुण विचारात घेतले जातात, म्हणजे एकूण गुण. तर बऱ्याचदा असं होतं की ह्या 3 विषयांना घाबरून मुलं म्हणजे इतकी घाबरतात की त्या तणावामुळे ना इतर विषयांना न्यायच देऊ शकत नाहीत. म्हणजे इतर विषयांकडे बघणंच राहून जातं. आणि माझं नेहमी मत असं आलेलं आहे की सारखं महत्त्व द्या सगळ्या विषयांना. म्हणजे हा तर मुद्दा 90% वाल्या मुलाला सुद्धा लागू आहे.
95% वाल्या मुलाला सुद्धा लागू आहे की मराठी पण तर गुण मिळवून देतोच की, इतिहास राज्यशास्त्र पण गुण मिळवून देतो, हिंदी पण गुण मिळवून देतो, संस्कृत पण गुण मिळवून देतात की नाही ते विषय गुण मिळून, भूगोल पण गुण मिळवून देतो. मग असं का बरं आपल्याकडे पॉलिसी आहे की फक्त गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांना खूप वेळ द्यायचा आणि बाकी विषयांच्या सरावाला हँग करून ठेवायचं? अशी का स्ट्रॅटेजी आहे? मला नेहमी असं वाटतं की हा काय वेडेपणा आहे. तुम्हाला ॲग्रिगेट गुण हवेत तर मग तुम्ही ज्यांना हे विषय आवडतात त्यांनी जायलाच पाहिजे त्या विषयांच्या मागे धावत, प्रश्नच नाही. पण ज्यांना कठीण वाटतात त्यांच्या घरचे सुद्धा त्यांना सतत तेच विषय घेऊन बसायला लावतात. हां, तर मग हे त्रासदायक ठरेल. आणि मग विद्यार्थ्यांनी मग आईबाबांना कन्व्हिन्स कसं करायचं की मला हे विषय जड जातात, पण म्हणून मी दिवसातला एवढा वेळ या विषयांसाठी राखून ठेवला आहे. पण मला मराठी खूप आवडतो आणि मराठीमध्ये जर मी सराव जास्त केला तर मला मराठीमध्ये 80, 85, 90 गुण मिळू शकतात. त्यामुळे माझी एकूण जी गुणांची गरज आहे ती भागवता पण येईल आणि शिवाय मला अधिकचे गुण मिळतील. त्यामुळे तुम्ही मराठी या विषयाला चांगलं गुण घेऊ शकता, इतिहासाला घेऊ शकता, नागरिकशास्त्राला घेऊ शकता, हो की नाही? तर त्यामुळं कॉम्प्लेक्समध्ये राहणार नाही तुम्ही. कॉम्प्लेक्स म्हणजे काय? एक कॉम्प्लेक्स येतो बघा जेव्हा अभ्यास येत नसतो ना, तर त्यावेळेला ना मुलं अशी कोमेजून गेलेली दिसतात. म्हणजे नॉट नेसेसरी की ते मूल हुशार नसतं बरं का. खूप हुशार असलेली मुलं पण त्यांचं अभ्यासाशी जुळत नसतं. त्यावेळेला काही तात्कालिक कारणं असतात, म्हणजे मग खूप वेगवेगळी कारणं असू शकतात. मी जसं म्हटलं तसं घरची परिस्थिती असते, किंवा कोणाशी तरी वाद होत असतात, किंवा मित्रांमध्ये अजिबात स्वीकारलं जात नसतं, किंवा शाळेतल्या शिक्षकांकडून बऱ्याचदा पाणउतारा केला जात असतो की तुला काय अक्कल आहे, माठ आहेस तू, बटाटा आहेस, कांदा आहेस, आणि बरंच काही काही, म्हणजे बरीच विशेषणं लावली जातात, असं होतं. तर त्यामुळं ती मुलं त्या मूडमध्येच नसतात आणि म्हणून आहे ना मागे पडतात. तर मग अशा मुलांनी लक्षात ठेवा की कुणासाठी तरी म्हणून आपला मूड नको, कारण ते कोणी येणार नाही आहेत ना परत आपल्यासोबत. पुढच्या प्रवासाला कोणीच येणार नाही. जे आज आपल्याला डॉमिनेट करतात ना ते पुढच्या प्रवासाला आपल्यासोबत येत नाहीत. त्यामुळे फारसं लक्ष नाही द्यायचं. जर तुम्हाला 10वीला पास व्हायचं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या गतीनं अभ्यास करताय, तर मग डॉमिनेट करणारे दारचे असू देत नाही तर घरचे असू देत, त्यांच्यापासून थोडंसं 4 हात आपण लांब राहावं लागेल. आणि तिसरी जी ट्रिक आहे, म्हणजे पहिली मी तुम्हाला सांगितलं की गणित, विज्ञान आणि इंग्रजी याचे पासिंगचे टॉपिक्स कोणते आहेत त्याची यादी तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्याल आणि लगेच आजपासून त्या यादीवर काम करा. हां, दुसरं जे सांगितलं त्याचं सांगितलं की गणित, विज्ञान, इंग्रजी याचा फोबिया, याची भीती घेऊन बाकीच्या विषयांवर अन्याय करू नका. बाकीचे विषय तुम्हाला स्कोरिंग देऊ शकतात, त्यामुळे त्या विषयासाठी पण आपली एक स्ट्रॅटेजी बनवा. आणि तिसरी जी ट्रिक सांगते ना ती खूपच महत्त्वाची आहे, आणि ती ट्रिक अशी आहे की तुम्ही 10वीच्या वर्षामध्ये पास होण्याचं ठरवलं आहे, ओके. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की 9वीपर्यंतचा आलेख ढकललं असा असतो आणि 10वीला त्या मुलाला आतून खूप वाटत असतं की मला पास व्हायचं आहे, पण नेमकं कसं याचं उत्तर मिळत नसतं. तर त्यासाठी ही तिसरी ट्रिक कामात येईल. आणि ती तिसरी ट्रिक काय आहे माहिती आहे का? तर आहे ना, आरशासमोर रोज उभं राहायचं आणि म्हणायचं, स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून म्हणायचं बरं का, की काहीही झालं तरी मी यावर्षी 10वी पास होणारच आहे. आणि असं झालं ना म्हणून की छान मांडी घालून बसायचं आणि किमान 10 मिनटं, बघा ही ट्रिक वापरून बघा, एक्सलंट आहे. कधी कधी काय होतं, कोणी चालता बोलता एखादी अतिशय सहज सोपी गोष्ट सांगतं, आपल्याला ती खूप सोपी असल्यामुळे पटत नाही, पण ती एक्सलंट असते. 10 मिनटं शांत बसायचं. काय करायचं, आपल्या या नाकाच्या इथे ही जी जागा आहे ना, इथे बघायचं. काय बघायचं? खेळायचं आहे. खेळ सांगते मी तुम्हाला हा एक 10वीच्या मुलांना, सगळ्यांना लागू आहे, 10वीच्याच कशाला. काय बघायचं की नाकातून आतमध्ये श्वास जातोय, जेव्हा तो जात असतो तेव्हा इथेच कुठेतरी स्पर्श करेल ना, तो नाकाच्या आतमध्ये जातो आणि आतमधून बाहेर येतो. बघायचं, आनंद घ्यायचा. बघा आपली सगळी जी मजा चालली आहे की नाही, ती आपण जिवंत असल्यामुळे चालली आहे. आणि जर एक मिनिटभर जर कोणी माझं नाक दाबलं आणि मला श्वास नाही घेऊ दिला, तर माझं अस्तित्व काहीच नाही. मी कुणीही असू देत, माझं अस्तित्व काहीच नाही. हा श्वास प्रचंड किमती आहे आणि हा श्वास जर आपण बघू शकलो, बघायचं म्हणजे काय, लिटरली एन्जॉय करायचं.
फक्त श्वासच बघायचा. श्वास आतमध्ये चाललाय, श्वास बाहेर येतोय. इथे कुठेतरी जाताना आतमध्ये स्पर्श करतोय तो, बाहेर येताना सुद्धा स्पर्श करूनच बाहेर येतोय. तो जाणवतो इथे. आणि 10 मिनटं तुम्ही किती श्वास बघू शकताय त्याच्यावर जरा लक्ष द्यायचं. किती श्वास बघू शकताय म्हणजे कोणीतरी इतकं विचलित असेल की एक श्वास बघितला तरी मन पळून जाईल. बघणार कोण आहे? मन बघणार आहे. कारण हा का सांगते माहिती आहे, हा उपाय, ही ट्रिक का सांगते माहिती आहे, कमी गुण मिळण्याचं एक मोठं कारण आहे आपण सारखं विचलित होणं. एकतर आपल्याला भूतकाळातल्या आठवणी आठवतात, मग त्या चांगल्या असू द्यात वाईट असू द्यात, डेंजर. एक तर भविष्यकाळाची चिंता आपल्याला त्रास देत असते की मी नापास झालो तर कसं होईल, मला घरातून बाहेर काढतील का, माझे वडील खूप चिडतील का, माझी आई खूप रागवेल का, अशी माझी परिस्थिती आहे आणि मग माझी मैत्रीण मला सोडून जाईल का, वगैरे वगैरे वगैरे. हां, तर ह्या चिंता एक तर त्रास देत असतात किंवा भूतकाळ एक तर टोचत असतो. या दोन्हीतून जर बाजूला व्हायला जमलं तर वर्तमान काळात आपण राहू शकू. म्हणजे त्याला लिव्ह इन प्रेझेंट असं म्हणतात. आणि वर्तमान काळ काय माहिती आहे का, हा श्वास जो आहे ना तोच वर्तमान काळ आहे. म्हणजे श्वास घेतोय तो श्वास काही 5 मिनिटापूर्वीच आपण परत घेऊ शकतो का? नाही. पुढच्या 5 मिनिटासाठी आता घेऊन ठेवतो बरं का, नाही. जो घेत असतो ना तो त्याच क्षणासाठी फक्त घेत असतो. आणि म्हणून हा श्वास आपण ज्या वेळेला घेत असतो, रिलॅक्स श्वास घेतोय आपण, श्वास सोडतोय. आपला श्वास आहे ना, बघा कसं असतं, खूप किमती गोष्ट आपल्याकडे असते पण आपल्याला त्याची किंमतच नसते. हा ना स्वतःचे डिस्ट्रॅक्शन कमी करण्याचा खूप 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 महत्त्वाचा उपाय आहे. पण केलात तर समजेल, चाखलत तर जमेल, अनुभव व्यक्तिगतरित्या घ्यावा लागेल. आणि प्लीज या श्वासाला स्वच्छ जाऊ द्यात. त्याच्यासोबत कुणाचंही नाव जोडू नका. कुणाचंही म्हणजे तुमची कोणावर तरी श्रद्धा आहे, तुम्हाला कोणीतरी आवडतं किंवा तुम्हाला कोणीतरी तारेल असं वाटतं, कुणालाच टेन्शन देऊ नका. आपणच होत तारणारे आपल्याला आणि गाडणारे आपल्याला. पास करणारे पण तुम्हीच आहात, नापासाच्या खाईत ढकलणारे पण तुम्हीच आहात. तर त्यामुळे तुम्ही बघा, तो श्वास बघा, आतमध्ये चाललाय, रिलॅक्स, बाहेर येतोय, रिलॅक्स. लिहून देते मी तुम्हाला, ओव्हर कॉन्फिडेंट नाही आहे, ओव्हर कॉन्फिडेंट होऊन हे वाक्य नाही म्हणत आहे, की तुम्ही जर हे करू शकलात तर रिलॅक्सेशन लेवल वाढल्यामुळे ताण कमी होईल, अभ्यासात एनर्जी देणं शक्य होईल आणि जी डिस्ट्रॅक्शन आहेत ती कमी होतील. करून बघा. अगदी तुम्ही सकाळी संध्याकाळी केलं तरीसुद्धा चालेल, कोणत्याही वेळी केलं तरीसुद्धा चालेल. कारण श्वास तर तुमचाच आहे ना, तो तुमच्याच सोबत असणार आहे. अजूनपर्यंत या पृथ्वीवर कोणी दुसरं आपल्यासाठी श्वास घेऊ शकत नाही आहे. आपली जन्मदाती आईसुद्धा आपल्यासाठी श्वास घेऊ शकत नाही. तो आपला श्वास आहे. अभ्यासासाठी ही ट्रिक खूप ठिकाणी कामात येते. करून बघा. अतिशय शास्त्रीय आहे. आपला श्वास आहे. श्वासाला कोणताही धर्म नाही, श्वासाला कोणतीही जात नाही, श्वासाचा कोणताही पंथ नाही, श्वासाचा कोणताही वर्ग नाही. कोरोनामध्ये फुफ्फुस श्वास बंद झाले की आयुष्य संपतंय. मग आपण कुणीही असलो तरी. आणि म्हणूनच आपण त्याच एका मार्गाचा पॉझिटिव्हली विचार करतोय. त्याचे खूप इतर परिणाम पण आहेत, पण अभ्यासाला एक मोठा परिणाम याचा असा आहे की आपल्याला एकाग्रता साध्य करणं शक्य होतं. पण मी जो नियम सांगितला आहे, स्वच्छ श्वास, त्याच्यासोबत काहीच जोडायचं नाही. किती बघणं होतं आहे तेवढे बघा. 10 मिनटं इनफ आहेत. हां, करून बघा. केलं तर तुम्हाला नक्की काही ना काही मिळेल, जे खूप आनंददायी असेल. नैसर्गिक गोष्ट आहे, ती नैसर्गिकरित्या केली तर खूपच मजा येईल. आणि करून बघा. ट्रिक्स अगदीच साध्या सांगितलेल्या आहेत, पण केल्यात, वापरल्यात तर तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. आणि वापरायची तुम्हाला बुद्धी होऊ देत. पुन्हा एकदा आपल्या ह्या निसर्ग देवतेलाच प्रार्थना करेल की माझ्या सगळ्या ह्या 40-50% मुलांना ना छान आत्मविश्वास दे, अभ्यास करण्याची इच्छा दे आणि त्यांना ना थोडी 20-20% स्मरणशक्ती पण वाढवून दे. ती रात्री झोपताना जेव्हा आपण अभ्यासाचं रिव्हिजन करतो तेव्हा वाढते. आणि हे सगळं तुम्हाला मिळण्यासाठी माझ्या खूप खूप सदिच्छा. पुन्हा एकदा कधीतरी नक्की भेटूयात. शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ ऐका. या वाक्याशिवाय कसं कळेल. आणि मी काही बाकीचं बोलत नाही. लाईक सबस्क्राईबची भाषा अजून तरी मी करणार नाही आहे. माझी मुलात तुम्ही केलंत, एका जरी मुलाला याचा फायदा झाला तरी मला खूप आनंद होईल. आणि त्या स्वार्थासाठीच तुमच्याशी गप्पा मारते आहे
भेटू पुन्हा असेच कधीतरी. बाय.